मित्रांनो, तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की रात्री गाढ झोप लागलेली असताना अचानक तुमची झोप मोडते? तुम्ही डोळे उघडता, घड्याळाकडे पाहता आणि वेळ असते पहाटे 3, 4 किंवा 5 वाजण्याच्या आसपासची. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे एकदाच नाही तर वारंवार घडत असतं. अनेक लोक याला फक्त लघवीची गरज, वाढते वय किंवा मग योगायोग समजून दुर्लक्ष करतात. पण जर ह्या साध्या वाटणाऱ्या घटनेमागे तुमच्या आयुष्याशी, तुमच्या मनाशी आणि तुमच्या चेतनेशी संबंधित एखादा खोल संदेश दडलेला असेल तर? भारतीय परंपरा, योगशास्त्र, आयुर्वेद आणि अध्यात्म यामध्ये पहाटेचा काळ अत्यंत विशेष मानला गेला आहे. हा असा काळ आहे जेव्हा निसर्ग शांत असतो, वातावरण निर्मळ असते आणि मन सर्वात जास्त ग्रहणशील अवस्थेत असते. अनेक ऋषीमुनी, संत आणि योगी ह्याच वेळेत साधना करत असत. त्यामुळे जर ह्या वेळेत तुमची झोप वारंवार उघडत असेल तर त्याकडे केवळ त्रास म्हणून न पाहता त्यामागील संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पहाटे 3 ते 5च्या दरम्यान वारंवार जाग येण्यामागे अध्यात्म, आयुर्वेद, मनोविज्ञान आणि जीवनशैलीच्या दृष्टीने कोणती रहस्ये दडलेली असू शकतात. तसेच ह्या वेळेचा योग्य उपयोग करून जीवनात सकारात्मक बदल कसे घडवून आणता येतात हे देखील आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. पहाटेचा काळ हा भारतीय संस्कृतीमध्ये केवळ दिवसाची सुरुवात मानला जात नाही, तर तो निसर्ग, मन आणि चेतना यांच्यातील एक अद्भुत संगम मानला जातो. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी ह्या काळाला ब्रह्ममुहूर्त असे नाव दिले होते, कारण त्यांच्या मते ही अशी वेळ असते जेव्हा संपूर्ण सृष्टीतील सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते. साधारणपणे सूर्योदयाच्या 1.5 ते 2 तास आधीचा हा कालखंड असतो. रात्रीचा अंधार हळूहळू कमी होत असतो आणि दिवसाचा प्रकाश अजून पूर्णपणे प्रकट झालेला नसतो. त्यामुळे वातावरणात एक विलक्षण शांतता आणि प्रसन्नता निर्माण झालेली असते. यावेळी रस्त्यांवर गोंगाट नसतो, यंत्रांचा आवाज नसतो आणि मन विचलित करणाऱ्या गोष्टींचीही कमतरता असते. निसर्ग जणू एका गूढ शांततेत श्वास घेत असतो. अशा वेळी मन आपोआप स्थिर होऊ लागते, विचारांची गर्दी कमी होते आणि अंतर्मनातील सूक्ष्म भावना अधिक स्पष्टपणे जाणवू लागतात. म्हणूनच योग, ध्यान, जप, प्रार्थना, स्वाध्याय आणि आत्मचिंतन यांसाठी ब्रह्ममुहूर्ताला सर्वश्रेष्ठ वेळ मानले गेले आहे. अनेक ग्रंथांमध्ये असे वर्णन आढळते की ह्या काळामध्ये केलेली साधना सामान्य वेळेच्या तुलनेमध्ये अनेक पटींनी अधिक प्रभावी ठरते. इतिहास आणि अध्यात्माच्या पानांवर नजर टाकली तर अनेक संत, योगी आणि महापुरुषांनी त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे अनुभव याच वेळेशी जोडलेले असल्याचे दिसून येते. अनेकांना आत्मज्ञानाची अनुभूती, जीवनातील मोठ्या प्रश्नांची उत्तरे किंवा एखाद्या महत्त्वपूर्ण निर्णयाची दिशा यात शांत काळात मिळाली होती असे वर्णन केले जाते. यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पहाटेच्या वेळी मन अत्यंत निर्मळ अवस्थेत असते. दिवसभरातील धावपळ, तणाव, जबाबदाऱ्या आणि असंख्य विचारांचा भार त्या क्षणी मनावर नसतो. रात्रीभराच्या विश्रांतीनंतर मेंदू अधिक ताजेतवाना झालेला असतो आणि अवचेतन मनातील विचार वर येऊ लागतात. म्हणूनच अनेकांना ह्या वेळेमध्ये अचानक एखाद्या समस्येचे समाधान सुचते, एखादी नवीन कल्पना जन्म घेते किंवा दीर्घकाळ गोंधळात टाकणाऱ्या विषयाबद्दल स्पष्टता मिळते. अनेक लेखक, कवी, संशोधक आणि कलाकार देखील पहाटेच्या वेळेला विशेष महत्त्व देत असतात, कारण ह्या काळात मनाची सर्जनशीलता अधिक सक्रिय झालेली असते. त्यामुळे पहाटेची काही मिनिटे सुद्धा व्यक्तीच्या मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी अत्यंत मौल्यवान ठरू शकतात. विशेष म्हणजे आधुनिक विज्ञानाने देखील ह्या पारंपरिक समजुतींना काही प्रमाणात पाठिंबा दिला आहे. संशोधनांनुसार पहाटेच्या वेळेमध्ये शरीरातील अनेक हार्मोन्सची पातळी बदलू लागते आणि शरीर नवीन दिवसासाठी स्वतःला तयार करत असते. झोपेमधून जागे होताना मेंदूची कार्यपद्धती हळूहळू सक्रिय होत जाते, तर शरीरातील ऊर्जा संतुलनही बदलू लागते. या काळामध्ये मन आणि शरीर दोन्ही अधिक संवेदनशील आणि ग्रहणशील अवस्थेत असतात. त्यामुळे ह्या वेळेमध्ये मिळालेले अनुभव, विचार किंवा भावना अनेकदा दिवसभर लक्षात राहतात. काही लोकांना यावेळी अपूर्व शांततेची अनुभूती मिळते, काहींना सकारात्मक ऊर्जा जाणवते, तर काहींना स्वतःच्या आयुष्याबद्दल अधिक खोलवर विचार करण्याची प्रेरणा मिळते. म्हणूनच प्राचीन ऋषींच्या अनुभवांपासून ते आधुनिक विज्ञानाच्या निरीक्षणापर्यंत पहाटेच्या ह्या पवित्र काळाचे महत्त्व अनेक स्तरांवर अधोरेखित झालेले दिसते. ब्रह्ममुहूर्त हा केवळ घड्याळातील एक वेळ नसून तो स्वतःला नव्याने ओळखण्याची, मनाला स्थिर करण्याची आणि जीवनाला अधिक सकारात्मक दिशा देण्याची एक अद्वितीय संधी आहे. मित्रांनो, दिवसभर आपण सतत काही ना काही कामांमध्ये गुंतलेलो असतो.
कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, नोकरी किंवा व्यवसायातील ताण, आर्थिक चिंता, नातेसंबंधांतील अपेक्षा आणि भविष्यासंबंधी असंख्य विचार आपल्या मनावर सतत प्रभाव टाकत असतात. मात्र ह्या सर्व गोष्टींमध्ये अडकून आपण स्वतःच्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे ह्याकडे फारसं लक्ष देऊ शकत नाही. अनेक भावना आपण नकळत दाबून ठेवतो. काही प्रश्न अनुत्तरित राहतात, तर काही गोष्टींबद्दल चिंता मनाच्या खोल कप्प्यामध्ये साठून राहते. रात्री झोपल्यानंतर मात्र शरीर विश्रांती घेत असले तरी मेंदू पूर्णपणे निष्क्रिय होत नाही. उलट तो दिवसभरातील अनुभव, भावना आणि आठवणी यांची मांडणी करत असतो. त्यामुळे काही वेळा आपल्या मनामध्ये दडलेल्या गोष्टी अधिक सक्रिय होतात आणि पहाटेच्या शांत काळात त्या आपल्याला जागे करण्या इतक्या प्रभावी ठरू शकतात. म्हणूनच अनेक तज्ञांच्या मते वारंवार पहाटे जाग येणे हे नेहमीच शारीरिक कारणांमुळे घडते असे नाही. काही वेळा ते आपल्या अंतर्मनाने दिलेला एक सूक्ष्म संकेत असू शकतो. अनेकांच्या अनुभवांमध्ये असे दिसून आले आहे की जीवनात एखादा महत्त्वाचा टप्पा सुरू असताना किंवा एखाद्या मोठ्या बदलाची चाहूल लागलेली असताना पहाटे जाग येण्याचे प्रमाण वाढते. उदाहरणार्थ, एखाद्या महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असणे, करिअरमध्ये बदल घडण्याची शक्यता असणे, नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होणे किंवा एखाद्या भावनिक प्रसंगाचा परिणाम मनावर खोलवर झालेला असणे, अशा परिस्थितींमध्ये अवचेतन मन अधिक सक्रिय होते. दिवसभर आपण स्वतःला व्यस्त ठेवून ह्या भावनांकडे दुर्लक्ष करू शकतो, पण रात्रीची शांतता आणि झोपेची अवस्था मनाला त्या गोष्टी पुन्हा समोर आणण्याची संधी देते. त्यामुळे पहाटे अचानक जाग आल्यावर काही विशिष्ट विचार डोक्यात येणे, एखाद्या व्यक्तीची आठवण होणे किंवा एखाद्या समस्येबद्दल वारंवार विचार सुरू होणे हे अनेकांना अनुभवायला मिळते. काही वेळा आपल्याला त्याचे कारण लगेच समजत नाही, पण नंतर लक्षात येते की मन आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे अशा वेळी जाग येण्याला केवळ त्रास म्हणून न पाहता स्वतःच्या भावनिक आणि मानसिक स्थितीचा आढावा घेण्याची संधी म्हणूनही पाहता येते. याच कारणामुळे अनेक मानसशास्त्रज्ञ आणि मानसिक आरोग्य तज्ञ पहाटे जाग आल्यास लगेच पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करण्याऐवजी काही मिनिटे शांत बसण्याचा सल्ला देतात. त्यावेळी मनात येणारे विचार, भावना किंवा आठवणी यांचे निरीक्षण करणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते. काही लोक डायरी लिहितात, तर काही जण ध्यान किंवा शांत श्वसनाचा आधार घेतात. कारण पहाटेचा काळ हा मनातील गोंधळ कमी झालेला आणि अंतर्मनाचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येण्याचा काळ असतो. अनेकदा आपण ज्यांची उत्तरे बाहेर शोधत असतो ती आपल्या मनातच दडलेली असतात, परंतु दैनंदिन धावपळीमुळे ती आपल्याला ऐकू येत नाही. पहाटेची शांतता मात्र ह्या अंतर्गत संवादासाठी एक अनोखी संधी निर्माण करते. त्यामुळे वारंवार पहाटे जाग येणे हे नेहमीच नकारात्मक लक्षण नसते, तर काही वेळा ते स्वतःकडे अधिक लक्ष देण्याची, आपल्या भावनांना समजून घेण्याची आणि जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची एक मौल्यवान संधी देखील असू शकते. आयुर्वेदानुसार शरीरातील प्रत्येक क्रिया विशिष्ट वेळेनुसार घडत असते. दिवसातील प्रत्येक प्रहरावर वात, पित्त आणि कफ या दोषांचा प्रभाव बदलत असतो. पहाटेचा काळ विशेषतः वाताशी संबंधित मानला जातो. वात हा शरीरातील गती, संदेशवहन आणि विसर्जन यांचा नियंत्रक आहे. त्यामुळे या वेळेत शरीर नैसर्गिकरित्या जागृत होण्याची प्रक्रिया सुरू करते. रात्रीच्या शेवटच्या टप्प्यात मूत्राशय भरलेला असणे, शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन बदलणे किंवा जैविक घड्याळ सक्रिय होणे ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणूनच अनेकांना या वेळेत लघवीसाठी जाग येते. मात्र आयुर्वेद सांगतो की ह्या जागेला केवळ शारीरिक गरज म्हणून न पाहता शरीराच्या संकेतांप्रमाणेही समजून घ्यायला हवे. जर एखादी व्यक्ती ह्या वेळेमध्ये जागी होऊन काही मिनिटे प्राणायाम, दीर्घ श्वसन किंवा शांत ध्यान करत असेल तर त्याचा शरीरावर आणि मनावर अतिशय सकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे दिवसाची सुरुवात अधिक संतुलित होते, मानसिक ताण कमी होतो आणि शरीरातील ऊर्जा अधिक सुव्यवस्थित पद्धतीने कार्य करू लागते. जीवनाच्या प्रवासात काही असे टप्पे येतात जेव्हा माणूस केवळ दैनंदिन व्यवहार, पैसा, यश किंवा जबाबदाऱ्या यांच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अस्तित्वाबद्दल विचार करू लागतो. मी कोण आहे, माझ्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे, सुख म्हणजे नेमकं काय आहे किंवा मला आतून समाधान का मिळत नाहीये, अशा प्रकारचे प्रश्न मनात निर्माण होऊ लागतात. अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये या अवस्थेला अंतर्मनाच्या जागृतीची सुरुवात मानली जाते. या काळात व्यक्ती बाह्य जगाकडे पाहण्यापेक्षा स्वतःच्या अंतरंगाकडे अधिक लक्ष देऊ लागते. विशेष म्हणजे अनेक लोकांना या काळात पहाटे 3 ते 5च्या दरम्यान वारंवार जाग येण्याचा अनुभव येतो. दिवसभरातील गोंगाट, जबाबदाऱ्या आणि व्यस्ततेपासून दूर असलेल्या या शांत वेळेमध्ये मन अधिक संवेदनशील बनते. त्यामुळे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले विचार, भावना आणि प्रश्न अधिक स्पष्टपणे समोर येऊ लागतात. काही जण याला केवळ योगायोग मानतील, तर काहींच्या मते ही आत्मपरीक्षणाची आणि आत्मजागृतीची एक नैसर्गिक प्रक्रिया असू शकते. जेव्हा जीवन आपल्याला स्वतःकडे पाहण्याची संधी देत असते तेव्हा अनेकदा त्याची सुरुवात अशा शांत आणि सूक्ष्म संकेतांमधून होत असते.
पहाटेच्या वेळेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळी संपूर्ण वातावरणात एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. बहुतांश लोक झोपलेले असतात, रस्त्यांवर गोंधळ नसतो, मोबाईलवर मेसेजेस किंवा कामाचा ताण नसतो. अशा वेळी काही क्षण स्वतःसोबत घालवणे ही अत्यंत मौल्यवान गोष्ट ठरू शकते. आपण आयुष्यभर इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःला समजून घेण्यासाठी मात्र फार कमी वेळ देतो. पहाटे जाग आल्यावर काही मिनिटे शांत बसून स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करणे, प्रार्थना करणे, ध्यान करणे किंवा फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे यामुळे मनातील अनेक स्तर उलगडू लागतात. अनेक वेळा आपल्याला जाणवते की आपण ज्या गोष्टींच्या मागे धावत आहोत त्या खरोखरच आपल्या आनंदासाठी आवश्यक आहेत का? आपल्या भीती, अपेक्षा आणि असुरक्षितता कुठून निर्माण होत आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हळूहळू समोर येऊ लागतात. कारण जेव्हा बाहेरील आवाज शांत होतात तेव्हाच आपल्या अंतर्मनाचा आवाज आपल्याला स्पष्टपणे ऐकू येऊ लागतो. म्हणूनच अनेक संत, योगी आणि आध्यात्मिक साधकांनी पहाटेच्या वेळेला आत्मसंवादाचा आणि आत्मविकासाचा सर्वात प्रभावी काळ मानले आहे. जर पुढच्या वेळी तुमची झोप पहाटे 3 ते 5च्या दरम्यान उघडली तर त्याकडे केवळ त्रास म्हणून पाहू नका. सर्वप्रथम शांत राहा, चिडचिड करू नका आणि लगेच मोबाईल हातात घेण्याची सवय टाळा. कारण मोबाईलवरील माहितीचा भडीमार त्या मौल्यवान शांततेला क्षणार्धात नष्ट करू शकतो. त्याऐवजी शांतपणे उठा, आवश्यक असल्यास पाणी प्या किंवा आपले काम उरका आणि काही मिनिटे स्वतःसाठी राखून ठेवा. एखाद्या शांत जागी बसा, पाठीचा कणा सरळ ठेवा आणि हळूहळू दीर्घ श्वास घेण्यास सुरुवात करा. प्रत्येक श्वासासोबत मनातील तणाव, चिंता आणि नकारात्मक विचार विरघळून जात आहे अशी कल्पना करा. तुमची श्रद्धा असेल तर मंत्र जप करा, प्रार्थना करा किंवा केवळ कृतज्ञतेची भावना मनात निर्माण करा. सुरुवातीला हे काही मिनिटेच करा, परंतु नियमितपणे केल्यास त्याचे परिणाम आश्चर्यकारक असू शकतात. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमचे विचार अधिक स्पष्ट होत आहे, निर्णय घेण्याची क्षमता वाढत आहे, मन अधिक स्थिर होत आहे आणि दिवस अधिक सकारात्मक पद्धतीने सुरू होत आहे. मित्रांनो, आपल्या जीवनातील प्रत्येक अनुभव काही ना काही शिकवण देऊन जात असतो. त्यामुळे पहाटे जाग येण्याला शाप समजू नका. कदाचित ती तुमच्या अंतर्मनाने दिलेली एक मौल्यवान संधी असेल, जी तुम्हाला स्वतःच्या अधिक जवळ घेऊन जाण्यासाठी तुमची वाट पाहत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आरोग्य बीट्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.